माझ्या महाराष्ट्रातील 90% SC ST OBC मायनॉरिटीचे मूल निवासी लोकांनो, तसेच गरीब मराठा आणि जेवढे काही संविधानाला मानतात, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, बघा दादांनो, आमच्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी संतांनी आहुती दिली. सगळ्यात अगोदर माणसाचा धर्म हा मानवता, ह्युमॅनिटी आणि इन्सानियत हिंदीमध्ये, आणि जगामध्ये ज्यांच्या विचारांनी पूर्ण जग पुढं चाललेलं आहे असे दोन विश्वरत्न किंवा जगातला मानवतावादी शांततेचा मार्ग दाखवणारा तथागत गौतम बुद्ध. बघा दादांनो, बुद्धाने म्हटलं होतं, मी काही भगवान नाही आहे, देव नाही, मी वास्तव्यवादी आहे. मी तर्कशुद्ध बुद्धीने विचार करतो की हे शक्य आहे का, आणि जर ते शक्य नसेल, तर्कशुद्ध बुद्धी म्हणजे तुमच्या ब्रेनला जे काही तुम्ही स्टडी करता, आता तुम्हाला स्टडीच नाही आहे 5000 वर्षापासून, तर तुम्ही कुठून विचार करणार आहे? बरोबर आहे. आणि मला जर ती तर्कशुद्धीला पटत नसेल तर मी त्याला मान्य करणार नाही. 99 लोक जरी ते मान्य करतील तर मी मान्य नाही करणार. म्हणजे सायन्स आणि टाईम म्हणजे मॅथमॅटिक्स. जगाने त्यांच्या विचारांनी प्रत्येक कंट्री, बघा उदाहरण देतो, ज्या ज्या कंट्री जगामध्ये डेव्हलप कंट्री आहेत, त्या डेव्हलप कंट्रीमध्ये 2 वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षात त्या देशातल्या लोकांना पॉवर असते. एक रुलिंग करणारी पार्टी असते तर दुसरी अपोजिशन पार्टी असते. त्यांना नॉमिनेट करण्याचा अधिकार असतो. ते नॉमिनेट करतात. मग कधी विरोधी पक्ष सीट जास्त मिळवतो किंवा रुलिंग पार्टी कमवते. त्यानंतर ते आपल्या देशाचं म्हणजे आपल्या देशातील लोकांचं वेळेनुसार, समयानुसार त्याला सिलेबस बनवतात, नॉलेज. कारण शिक्षणाशिवाय ब्रेनचं डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. आणि त्यांना एज्युकेशन देतात शाळेमधनं, टी व्हीच्या माध्यमातून किंवा कुठल्याही माध्यमातून, आणि ब्रेनचं डेव्हलपमेंट करतात. त्यानंतर त्यांना पोट भरायला एम्प्लॉयमेंट क्रिएट करतात, रोजगार, आणि त्यांना पेमेंट देतात. आणि टॅक्स वसूल करून जर समजा तो 10 रुपये कमवते ती कंट्री, तर 6 रुपये देतात, आणि 4 रुपयाने देशातलं लोकांचं कशी उन्नती होईल हा विचार करून एम्प्लॉयमेंट आणि त्यानंतर टॅक्स घेऊन फ्रीमध्ये देतात किंवा छोटीशी अमाऊंट घेऊन त्यांना हेल्थ करता म्हणजे ट्रीटमेंट करतात. आणि अशा पद्धतीने ते आपल्या देशाचं प्रत्येक डेव्हलप कंट्री डेव्हलपमेंट करत आहेत. हे बुद्धाने सांगितलेलं होतं. आणि आमच्या देशातले लोक कुठल्याही कंट्रीमध्ये गेले तर बुद्धाचं नाव घेतात. आणि दुसरे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने सिम्बॉल ऑफ नॉलेज देऊन जगातला 1000 वर्षातला कुठलाही सांगा, 32 PhD घेतलेला जगातला पहिला व्यक्ती, थाउजंड्स ऑफ इयरमध्ये, आणि त्यांच्या विचाराने प्रगती करतात. पण मी दुःखाने सांगतो जगाला, मी मानवतेसाठी लढतो आहे. बघा जगातल्या सगळ्या लोकांनो, मानवतावादी लोकांनो, चाहे मग ते डॉक्टर राहो, इंजिनियर राहो, हिस्ट्रीचे राहो किंवा लॉचे डॉक्टरेट घेतलेले लोकांनो, त्यानंतर माझे भागीदारी मोर्चातले प्राचार्यसाहेब भानुप्रतापजी, बलराज मलिक साहेब, रतनलालजी, जेवढे काही आहेत, मंडल साहेब, राजेंद्र गौतम, बहुजन पैगामचे RS गौतम साहेब, ॲडव्होकेट सुप्रीम कोर्टचे, सर्व माझ्या भागीदारी लोकांचं. त्यानंतर जेवढे हिस्ट्रीचे डॉक्टरेट घेतलेले लोक, जेवढे डॉक्टर MBBSचे डॉक्टरेट घेतलेले लोक, इंजिनिअरिंग आणि सायंटिस्ट, सायन्सचे जे MSc PhD केले लोकांना, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स चीफ, माझे साहेब लोक, लेफ्टनंट जनरल, त्यानंतर पॅरामिलिटरी फोर्सचे, आणि त्यानंतर रिटायर्ड झालेले माझे मोठे बंधू
आणि माझे लहान बंधू आणि माझे साहेब लोकांनो, बघा आमच्या देशामध्ये 5000 वर्ष अगोदर युरेशियामधनं आर्य विदेशी यहुदी नाझी, कारण यांचं रिसर्च केलं तेव्हा मला कळालं हिटलर हा एप्रिल 1889 हा ऑस्ट्रेलियाचा जन्म झालेला आहे. तो पहिला वारमध्ये लढला, 4-5 झालेला वार आहे आणि तो फक्त 15 वर्षाचा होता. वार करता करता तो जर्मनीला गेला आणि जर्मनीला पोहोचल्यानं त्याने तिथं तसंच केलं, मैं ये करूँगा, मैं वो करूँगा, जर्मनीने त्याला देशद्रोहाची शिक्षा 5 वर्षात दिली आणि 2 वर्षात सोडलं चांगला वागला म्हणून. आणि परत त्याने तेच कार्य केलं आणि बघा तिथल्या लोकांवर त्याचं चिन्ह होतं स्वस्तिक. आणि असं करत करत पार्लमेंटला डिजॉल्व केलं, प्रेसिडेंटला हाकलून दिलं, ब्युरोक्रासी कब्जात घेतली आणि परत त्याने सुरुवात केली दादांनो. आणि 40च्या दशकमध्ये त्याने सेकंड वर्ल्ड वॉरची सुरुवात केली. आणि त्यानंतर त्यांनी 45ला जेव्हा वार झालं तेव्हा पश्चाताप करून आपल्या कुत्र्याला पॉयझन दिलं एप्रिल 1945 आणि बायकोला पॉयझन दिलं आणि स्वतः पॉयझन मरून गेला. किती वर्ष राहिला तो? चला 25 पासून तर 75 म्हणजे 20 वर्ष फक्त, बरोबर आहे. आणि त्याचं चिन्ह स्वस्तिक. आणि हे जे आर्य विदेशी यहुदी नाझी हिटलरपेक्षा बघा 5000 वर्ष झाले. मी असं नाही म्हणत 400 टाइम्स नाही, चला 25 वर्ष पकडलं आहे, 400 वर्ष, 100ला 4, तुम्हाला 10,000 वर्षांनी याने गुलाम करून ठेवलेलं हे सांगणार आहो मी. 10,000 वर्षांनी. आता यानंतर शाहू फुले आंबेडकर आणि कोणी संत नाही होणार आहे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज. हे मी तुम्हाला प्रूव्ह करून सांगतो. मी सांगायचं काम करतो, कारण एवढी भयानक परिस्थिती केली आहे. तुमची मुलगी किंवा तुमची नातीन किंवा तुमची पत्नी, कोणी तुमची घरात लेडीज आहे, ती जर प्रेग्नंट असेल, तिला मुलगी झाली तर ती यांच्या भोगासाठी होणार आहे, म्हणजे मनुस्मृती. आणि मुलगा झाला तो हमाल्या करणार आहे मनुस्मृतीप्रमाणे. हे मी प्रूव्ह करून सांगतो, नुसतं हवेत बोलत नाही. आणि चॅलेंज आहे माझं, चॅलेंज सुप्रीम कोर्टला मला बोलवा, मी बोलून दाखवतो ना माझी काय चूक आहे. मी मानवतावादी विचारासाठी लढतो आहे, ह्युमॅनिटीसाठी आणि इन्सानियतसाठी. ते तुम्ही विचार करायचा आहे, तुमच्या पुढच्या पिढीचा विचार. यांनी सगळं यांनी ऐसे कानून कायदे करून तुमच्याकडनं, अरे इवन ज्याचं काही गुन्हा नाही त्यालासुद्धा फाशीवर लटकवणार आहेत. हे इतके क्रूर लोक आहेत, म्हणून यांना 400 पटींनी मी हिटलरपेक्षा क्रूर लोक म्हणतो. मी प्रूव्ह करून सांगतो. यांनी तिथून आल्यानंतर 10वा मौर्य राजा अशोक बृहदत्तीची हत्या केली कपटबुद्धीने. त्यांचा हेड पुष्पशृंग. आणि जे बुद्धाचे प्रचारक होते त्यांना कापून काढलं. भीतीपायी ते जापानला पळाले, थायलंडला पळाले, लंकेला पळाले. आणि इथल्या 90% जनतेवर एवढं अन्याय अत्याचार केलं, एवढं अन्याय अत्याचार केलं की ते बिचारे घाबरून गेलेत आणि त्यांच्या 7000 जाती केल्या. आणि काय सांगितलं? ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण, बावतनं क्षत्रिय, बिंबीतनं वैश्य आणि पायरमधनं शूद्र. आम्ही सगळे शूद्र आहोत. आणि हे बॅचलर आले तर आमची पोरगी 3 वर्षाची पोरगीपासून तर कुठल्या स्त्रीवर हे भोग करणार, तिचा जीव घेणार आणि जो कोणी बोलेल त्याला मारणार. आणि बघा आज पण काय परिस्थिती आहे, 21व्या सदीमध्ये आहो. आणि अशा प्रकारे करत राहिले. आणि ज्या बाईचा नवरा मेला त्याला जिवंत जाळत होते. आणि 10व्या सदीमध्ये संत झालेत बशेश्वर. त्यानंतर बघा नामदेव महाराजा चपलीने हाणलं, तुळशीरुमणी तिथं झाला. आणि 11व्या सदीमध्ये यांनी मोगलांना बोलवलं. कारण क्षत्रिय राजे होत होते, ते कधीही संताला मारलेले नाही, त्यांनी कधी गरिबावर अन्याय अत्याचार केलेला नाही आहे. दाखवा मला कोणत्या राजाने गरीब लोकांना मारलेला आहे ते, चाहे तो मोगल राजा राहो चाहे इथला राजा राहो. आणि राजा लोकांना आवरत, कारण बाई तर ही आपलीच होती, मोगलही सांडच आलेले आहेत. आणि 10 बायका, किती बायांना हे समाधान देणार. आणि आमची बाई म्हणजे अंधविश्वासी, शिक्षणच नाही आहे. मस्त मलाही राजाच्या घरात पैशाची काही कमी नाही. आता राजा किती बायांना समाधान करणार. तर हे पूजापाठच्या नावाने मुजिम ज्या घुसलेत आणि यांच्यापासून जी कोंब निघाली आहे, अरे यहुदी नाझी हिटलरपेक्षा 400 पटीने, कारण त्यांचे चिन्ह स्वस्तिक नाही, यांचे चिन्ह स्वस्तिक आहे.
1% जरी खोटं असेल ना, विचारा मला. आणि यांच्यापासून जे घुसलेत आणि यांचं रक्त, नाजीचं रक्त, आर्य विदेशी यहुदी, आजचे जे ब्राह्मण वर्णव्यवस्थेमधले आणि ब्राह्मण वैश्य क्षत्रिय, त्यानंतर मोगलचं रक्त आणि इथलं क्षत्रियचं रक्त, एवढी कूर कोंब निघाली आहे ती. कारण याचं रक्त नाहीच आहे बॅकवर्ड क्लासचं, आहे का सांगा तुम्ही मला. शूद्राचं रक्तच नाही यांच्यात, तर काय तुम्ही यांच्याकडनं अपेक्षा करू शकता. बरोबर आहे. असं करत 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 कितीतरी संत झालेत. कबीरला मारलं, रैदासला मारलं, गुरुनानकला मारलं. आणि त्यानंतर बघा 15व्या शतीमध्ये 500 राजा महाराज होते असे. सगळं ती कोंब झाली. त्यानंतर 15व्या सदीमध्ये, 16वी सदी, 15वीमध्ये 1594चा जन्म शहाजीराजे भोसले, 1608 जन्म शहाजीराजे भोसले. हे शूद्र होते. अरे शिवाजी महाराज शूद्र, तर मग हे कोण शूद्र नाही. संभाजी महाराज शूद्र, शाहू महाराज शूद्र. खरं आहे की खोटं आहे. आणि बघा दादांनो, त्यानंतर तुकाराम महाराज, कोणी 1602 म्हणतात 1608, शूद्र तेली समाजाचे जगसंत श्रेष्ठ. त्यांना वयाच्या 42 वर्षी मारून त्यांची हत्या केली. म्हणतात पुष्पक, जिवंत माणूस पुष्पक मान गेला. सुनीता विल्यम गेली होती बाबा, तर ती म्हणते मी सायन्सनं गेले होते. त्या काळात मारलं त्याला, कारण हे विद्वान लोक आहेत ना, 33 कोटी देव आहेत हे लोक, आहे की नाही. आणि त्यानंतर बघा 19 फेब्रुवारी 1600 छत्रपती शिवाजी महाराजाचं सिंदखेड राजाची लखोजी जाधवची मुलगी तलवार घेऊन लढली अन्यायाच्या विरुद्ध, आणि तिने आपल्या मुलाला तुकाराम महाराजाचं कीर्तनात बसवलं. आणि आजी जेएम रोडला तुकाराम महाराजांचे पाया पडताना शिवाजी महाराज दाखवलेला आहे. आणि अशा राजाचा मोगल म्हणजे मुस्लिम सरदार होते आणि बॅकवर्ड क्लासचे लोक. एवढा शूर राजा, एका कल्याणची मोगल राजाची सुंदर स्त्री आणलेली होती. काय म्हटले, खबरदार तिला हात लावाल तर, आणि चोडी बांगडी करून तिला परत पाठवलं. एवढं रिस्पेक्ट द्यायचे. त्यानंतर आम्ही लोक म्हणजे शेतकऱ्यांच्या हातात हात कापून टाकेल. आणि जेव्हा कृष्णा भाष्कल कुलकर्णींनी त्यांच्यावर घात करण्याच्यावर चिरून टाकलं ना, अशा महान छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक काशीच्या गांगा भटाने पूर्ण त्याच्या वजना इतकं सोनं दिलं आणि पायाच्या अंगठ्याने केलं. पण हे निजामी मराठा, ज्या महाराष्ट्रात 200 फॅमिलीज आहेत, ब्राह्मण वैश्य आहेत म्हणजे पेशवे, ज्यांनी त्याचा विरोध केलं आणि ज्या काशीच्या गांगा भटाला मारून टाकलं. आणि काय पब्लिसिटी करतात, शूद्र राजाचं राज्याभिषेक केले म्हणून तो मरण पावला. आणि 50व्या वर्षी त्याला मरण पावले 1680ला. त्यांच्या पोटात जन्मलेला संभाजी महाराज 1657, 10 ग्रंथ लिहिले, एक सुद्धा लढाई नाही हाती. आणि 32व्या वर्षी 1689ला त्या राजाला यांनी कपट बुद्धीने, आणि ते त्याला मानतच नाही होते. आणि मी सांगतो यांना, त्या हेगडेवारने दिला आहे की संभाजी महाराज हा व्यभिचारी होता, रंडीबाज होता, दारू पिणारा होता. अरे संभाजीचा छावा पिक्चर बघणाऱ्यांना तुम्हाला शरम नाही वाटत का? घुसा ना त्यांच्या घरात, हेगडेवारच्या अवलादीच्या घरात. काय हिम्मत नाही होत का? हा खोटा इतिहास आहे का? आणि अशा राजाचे 32 तुकडे केले आणि भीमा कोरेगावला टाकून दिले 1689ला. जिनेस कोम गायकवाड फॅमिलीने त्या तुकड्यांना शिवलं आणि त्याची समाधी वडू बुजुर्गला बांधली. खोटा इतिहास आहे. आणि त्यानंतर बघा, लढली जिजाऊ तलवार घेऊन. अहिल्याबाई होळकर धनगर आदिवासीची होती, त्यांचे पूर्वज गेले तिकडे MP मध्ये आणि राजस्थानमध्ये. ताराराणी लढली, राजाराम महाराज. आणि 19व्या सदीमध्ये इंग्रज आले, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्री फुले, फातिमा शेखनी शाळाकडून समता आणली, स्वातंत्र्य मिळवून दिले. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ अहिल्याबाई होळकर तलवार घेऊन.
तारा राणी आणि राजाराम महाराज. समता आणली. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्री फुले आणि फातिमा शेखने शिक्षण सुरू केले. 1 जानेवारी 1848 पहिली शाळा काढली पुण्यात. आणि बंधुत्व निर्माण केलं. शाहू महाराज 1874चा जन्म. आणि 1902 मध्ये सांगितलं, जो कोणी SC ST OBCचा पूर्व शाळेत त्याला 1 पैसा फाईन करेल. आणि 50% आरक्षण दिलं. 90% समाजा मूल निवासी SC ST गरीब मराठी लोकांना. आणि बिरसा मुंडाचं 1850 त्याला 25व्या वर्षी मारलं पॉयझन देऊन जेलमध्ये. 1878 एक जिनेस पाहून ज्याचं नाव आहे पेरियार रामास्वामी. आणि 14 एप्रिल 1891 विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म झाला. आणि बघा दादांनो किती क्रूर आहेत हे सांगतो तुम्हाला. 189 वर्षापर्यंत ज्योतिराव फुलेंनी 1869 रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजाची समाधी शोधून काढली आणि शिवजयंती केली. हा देशद्रोही लोकमान्य टिळकने शिवजयंती केली. आणि सांगा 189 दिवस विचार तुम्ही संभाजी महाराज शिवाजी महाराजांचं नाव घेणार लोकांनो, या महाराष्ट्राला तरी कोणीतरी इतिहास दिला का की शिवाजी महाराजांची समाधी कुठं आहे ते? म्हणजे किती दुश्मन आहे ते ब्राह्मण वैश्य क्षत्रिय. हे जे निजामी मराठा म्हणजे हे क्षत्रिय आहे, क्षत्रिय क्रूर. हे सगळे क्षत्रिय राजे होते, पण फक्त महाराष्ट्रात हे शूद्र राजे होते. आणि त्यांचं या लोकांनी जे 1500च्या अगोदर होतं, कारण यांचं खून म्हणजे बघा, यांचं खून म्हणजे एवढं क्रूर आहे. हे नाझीच्या औलाद. हिटलरचं मी सांगितलं तुम्हाला 1889चा जन्म. सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये गेला तो. आणि असं करता करता तो जर्मनीला गेला. आणि तिथं त्यांनी परत असंच केलं, मैं ये करूंगा वो करूंगा. त्याला 5 वर्षात देशद्रोही शिक्षा झाली. चांगला वागला सोडून दिलं. आणि त्यानंतर परत त्यांनी तेच काम केलं. आणि त्यांनी प्रेसिडेंटला डिजॉल्व केलं, ब्युरोक्रासीला डिजॉल्व केलं. प्रेसिडेंट हाकललं आणि स्वतः बसला. आणि परत 1940 त्यांनी मूर्ख बनून सेकंड वर्ल्ड वॉरचं अल्टिमेट दिलं. आणि बघा जापानचं सत्यानाश केलं. आणि एप्रिल 45ला कुत्र्याला पॉयझन दिलं, बायकोला पॉयझन मरून गेला. आणि त्यानंतर बघा 1885ला शेतकऱ्यांचा सूट आणि गुलामगिरी लिहिल्यानंतर आर्य विदेशी नाझी हिटलरपेक्षा 400 पटींनी आतंकवादी देशद्रोही हत्यारे लोकांनी मिळून देशद्रोही बाल गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल, ब्राह्मण क्षत्रिय आणि बनिया लाला लजपत रायने आतंकवादी काँग्रेसची स्थापना केली. आणि 1925ला RSS आणि जनसंघची स्थापना केली. यांना हिंदू राष्ट्र पाहिजे होतं. खरं आहे का खोटं आहे? आणि 1919 इंग्रजांनी यांचं 3% आणलं होतं. आणि 1920ला माणगावला परिषद घेतली बहुजनांची शाहू महाराजांनी. आणि बाबासाहेब जिवंत असताना कोल्हापूरच्या बिंदू चौकात पुतळा उभारलेला आहे. आणि काय सांगितलं, आजपासून SC ST बहुजनाचं लीडर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब असतील. आणि 9 मे 1922ला 6.5 फूटचा राजा, आरक्षणचा जनक शाहू महाराज एका बुक्कींनी रेड्याला त्याचं कोणी म्हणतात पॉयझन दिलं, कोणी म्हणतात मारलं, त्यांची हत्या करण्यात आली. आणि 24ला जिनेस रामास्वामींनी काँग्रेस सोडली. बघा तुम्हाला काल्पनिक ग्रंथ लिहून कृष्णाला पॉवर दिलाय भारतातल्या सगळ्या 3 वर्षाच्या पोरीपासून, मनुस्मृतीमध्ये लिहिलं आहे ना. तुम्हाला काल्पनिक का 33 कोटी देव आहेत त्याचे ऐकायची का सगळं काही तोच आहे? 5000 वर्ष गुलाम तुम्ही. आणि त्यानंतर बघा दादांनो, पाण्यासाठी, मंदिरसाठी. आणि 31 यांनी सेपरेट इलेक्ट्रोपोलसाठी उपोषण केलं गांधीजींनी एरोडा जेलमध्ये. त्यांचा एक मुलगा ॲडव्होकेट बाळासाहेब वडील यशवंत, 4 पोरं तर गेले होते त्यांचे. 1912ला जन्म, त्याला मॅट्रिकसुद्धा पास होऊ दिलं नाही. आणि 35ला रमाईचं निधन झालं.
आणि बाबासाहेबांनी विचार केला, मी जर जिद्दपणा केला तर माझ्या समाजाला लोकांना मारतील. आज जर एवढं अन्याय त्याचं होतं तिथं काय होते. आणि 36मध्ये कॉम्प्रोमाइज केलं गांधीजीशी आणि 36मध्ये SC STला आरक्षण दिलं. आणि बघा मी 42मध्ये म्हटलं, इंग्रज म्हटले सेकंड वॉर सुरू झालं होतं त्यावेळेस ते म्हटलं आम्ही जातो. गांधीजी म्हटलं चले जाओ. कोण लोक मेले तो? SC ST OBC मायनॉरिटीचे लोक. पाया चपला नाही, एक टाईम उपाशी राहत होते. कारण 5000 वर्षापासून अरे हे कुत्र्याला पाळतात ना त्याला सुद्धा चांगली ट्रीटमेंट, त्यापेक्षा आपल्याला नीच ट्रीटमेंट देत होते. कोण मेलेत? आणि त्यानंतर बघा यांनी एक बॅरिस्टर मागितलं. पंडित जवाहरलाल नेहरूला नॉमिनेट कोणी केलं? गांधीजींनी. हेगडेवार कुठं होता? काँग्रेसमध्ये. जिना कुठं होता? काँग्रेसमध्ये. श्यामाप्रकाश मुखर्जी कुठं होता? काँग्रेसमध्ये. आहे बरोबर. संभाजी महाराज व्यभिचारी दारू लिहिणार कोण होय? हेगडेवार होय. का रे? छावाच्या आणि शिवाजी घुसा रे त्यांच्या घरात. भाडव्यांनो का फाटते का आता? खोटा इतिहास आहे का? तुमच्या राजा महाराजाला एवढे हे म्हणतात तर कोणी केलं शिवाजी महाराज राज्याभिषेक? हा, कोणी संभाजी महाराजाला मारलं? कोण आहे शाहू महाराजाला मारणारे? हा, अरे कोण होय शाहू महाराजाला मारणारे? कोण होय गांधीला मारणारे? आणि कोण होय विश्वरत्नला मारणारे? कोणामुळे तुम्ही बसलाय त्या पार्लमेंटमध्ये, विधानसभेमध्ये? संविधान नाही ना? का दारू बिरी पेले आहेत का? अरे त्या डुकराला तरी कळते का मला गू पाहिजे खायला म्हणून? काय चाललंय या देशामध्ये? या महाराष्ट्रात ज्या संतांनी आहुती दिली स्वाभिमान जगले एकमताचा अधिकार, त्याच्यावर नंगा नाच करून राहिले तुम्ही. आणि चंग मानलेलं आहे. SC ST गरीब मराठा लोकांना, OBC लोकांना जीव घ्यायचे त्यांचं. आणि बघा एक मागितलं त्यावेळेस त्यांनी नेहरूजीला सांगितलं, बाबासाहेबांना नॉमिनेट केलं. जोगेंद्र मंडल साहेबांनी रिजाईन केलं दादांनो. आणि मुसलमान आणि आदिवासी लोकांनी बंदुकीच्या टोकावर, तलवारच्या टोकावर बाबासाहेबांना संविधान पीठात पाठवलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. 26 नोव्हेंबर 1950ला संविधान बनवलं. हे म्हणतात मनुस्मृती पाहिजे. आणि यांनी त्यासाठी हा जो आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेस ISS जनसंघचा मेंबर आतंकवादी नाथूराम गोडसे त्याचं सुनता केलं होतं हिंदू मुस्लिम करण्यासाठी. आणि त्याला 30 जानेवारी 1948ला गोळी घालून या नाथूराम गोडसेने मारलं. आणि त्याच्या सुनता केलं होतं हिंदू मुस्लिम करायचं. बघा किती क्रूर लोक आहेत. घुसा ना त्याच्या घरात. हां, ज्यांनी संभाजी महाराजाला बंच ऑफ थॉटमध्ये लिहिलेलं आहे हा व्यभिचारी होता, दारुड्याचा रंडेबाज होता. काय हिंमत नाही होत का रे भाडव्यांनो तुम्हाला? आणि बोमलता तिथं दारू पिऊन आमच्या 1500 रुपये बाया खरेदी केल्या आहेत. आणि बायांपासून तर सगळे शरम ठेवाना. 56 पायाखाली राहते. आमच्या पायाखाली 56 राहते. आणि 3.5 वर्षाच्या पोरीसोबत बलात्कार करून त्याचा खून केलं तर कारखाना आहे तर हरामखोरांना तुमच्या तोंडातनं आवाज नाही निघत का? आणि हे आमची बहीण सुषमा अंधारे डुकराची तू घेतलीस का? PhD केल्यास का? इतिहास केला? इतिहास काय तुला माहीत आहे? किती चार्टशील अजून? हे पॉईंट नाही का? बोल ना जरा. कुत्र्या बकऱ्यासारखे मारतायत लोकांना, हे नाही दिसत? एखादी बाई निघाली का? बदलापूरला एवढा मोठा कारखाना आहे आणि तो त्र्यंबकेश्वरला हटलरचा वालाचा वेश्या व्यवसाय आहे. रामदासी बैठकीचा काय चाललंय हे? आणि त्यानंतर बाबासाहेबांनी मानवतावादी होते, त्यांना माफ केलं आणि सांगितलं प्रत्येकाने अधिकार दिलं, एक मताचा अधिकार, स्वाभिमानी जगायला. बघा स्वाभिमान शिकवलं बाबासाहेब लिहितं, जय शिवाजी जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, तारा राणी, राजाराम महाराज, समता आणली राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राष्ट्रमाता सावित्री फुले आणि फातिमा शेखनी. बंधुत्व निर्माण केलं शाहू महाराजांनी. आणि त्यानंतर एक जिनेस माणूस झालेला होता ज्याचं नाव आहे पेरियार रामास्वामी. 24ला सोडली काँग्रेस, 1924ला. आणि बघा महाभारत रामायणामध्ये नंगा बापू गुहाचं पाणी पिणाऱ्यापासून लव आणि कुश, आणि हे 2 म्हणजे आमची बाई फक्त त्याच्यासाठीच. आणि चेन्नईला गेला आणि राम सीता लक्ष्मणच्या बाई चपलेच्या माळ्या टाकून सांगितलं की नाग साप चावला ते एकच मरतो एका वेळेस, बामणाला कापा
69% आरक्षण सूची 9मध्ये टाकून हा जे आहे हा जीनियस माणसाची देण होय. ह्या नसताना तुम्हाला स्वातंत्र्य काय तुम्हाला काहीच पता झालं नसतं. आणि लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलं राज्य आणि टॅक्स भरायला सांगितलं. कॉर्पोरेट सेक्टर स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय कॉर्पोरेट सेक्टर ज्युडिशनरी ब्युरोक्रेसी कोण बसले आहेत दादा? ब्युरोक्रासी आणि प्रेस मीडिया. ब्राह्मण वैश्य क्षत्रिय कोण शिकलेले होते? हे निजामी मराठा स्वतःला क्षत्रियच समजतात ना, हो का नाही? आणि काय राज्य करतायत? काय व्याख्या होती? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी चालवलं राज्य म्हणजे लोकराज्य. आता बघा, मनुस्मृतीप्रमाणे आर्य विदेशी नाझी हिटलरपेक्षा 400 पटींनी आतंकवादी देशद्रोही हत्यारे लोकांनी जाती व्यवस्था बनवून ब्राह्मण वैश्य क्षत्रिय लोकांनी बहुजनांची 3 वर्षाची पोरीपासून तर कुठल्याही महिलेवर बलात्कार करून अन्याय अत्याचार करून त्याचं हत्या करणे आणि 90% समाजाकरता रक्त शोषून टॅक्स स्वरूपाने करून परत त्याला 75 वर्षात गुलाम करणे आणि हे सक्सेस झाले. तुम्ही गुलाम आहात, गुलाम केलेला आहे. आता मी हे प्रूव्ह करून दाखवतो 75 वर्षात. बरोबर आहे? तेच बसलेत 51ला हिंदू कोडबी हे नंगा साधू आणि कालेकर आहे. त्यांनी कालेकर तयार केलं होतं. नेहरूजी म्हणतो त्याला, अरे बामन का संडास साफ करणार का? त्याला रिजाईन करायला लावलं आणि त्यासाठी बाबासाहेबांनी रिजाईन केलं. 52मध्ये कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने जगातला सगळ्यात टॅलेंटेड विश्वरत्न ही पदवी दिली. 1000 वर्ष अजून बाबासाहेबांचा अभ्यास कराल ना तरी तोही जगासाठी कामात येणार आहे. आणि 56मध्ये 14 ऑक्टोबर 56ला बुद्ध धर्माची शिक्षा घेतली नागपूरला आणि 6 डिसेंबर 1956ला दादांनो पार्लमेंट चाललेलं होतं. 5 डिसेंबर रात्रीला म्हणजे 6 डिसेंबरचा आलेला सविता कबीर ही नेहरूजीची रखेल बाबासाहेबांचा मोठी होती. तिने बाबासाहेबाचा खून हत्या 6 डिसेंबरला अर्ली मॉर्निंग केली आहे. हे डॉक्टर विलास खरात सरांनी सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह करून दाखवलं आहे. बघून टाका. अजूनही 5 वर्षाचा मुलगा सांगेल. कोणाकोणाचं खून केलं? गांधीजीचं खून केलं, बाबासाहेबाचं खून केलं, संभाजी महाराजाचं खून केलं, शाहू महाराजाचं खून केलं. मग यांना काय म्हणायचं रे दादांनो? मग मी आतंकवादी देशद्रोही काँग्रेस RSS जनसंघ म्हणतो तर चुकीचं सेंटेन्स आहे का हे? कोण करतायत 50 पासून राज्य मनुस्मृतीप्रमाणे? आहे का बरोबर? कॉर्पोरेट सेक्टर ज्युडिशनरी ब्युरोक्रासी आणि प्रेस मीडिया आहे का? आजी आहे का तिथं कोणी? तुम्हीच सांगा. करोडो लोकांचं नोटा जाळत आहेत का? कोणी ॲक्शन घेत आहेत का? आता 56ला हैदराबाद वेगळं केलं. हैदराबादमध्ये हा जो शंकरराज चव्हाण पुसतचा राहणारा कुणबी खाकी हाफ पॅन्ट टोपी दंडा घेऊन जाणारा 48ला LLB केली आहे. आणि याला पहिला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आणि त्याच्या पोरांनी आदर्श घोटाळा हे ते करून पूर्ण मराठवाड्याला जंगल करून ठेवलं. कुत्र्या बकऱ्यासारखे लोकांना हाणत आहेत. कोणी मागणी केली होती का हैदराबादमध्ये? खरं आहे का खोटं आहे ते तुम्ही विचार करा. जरांगे पाटील जरा चाटणं कमी करा आणि थोडंसं ना शांतपणे ना विचार करायला शिका. कोण होय काँग्रेस, कोण होय RSSनं, कोण होय जनसंघनं, कोण होय BJP. आणि 60मध्ये आतंकवादी देशद्रोही हत्याराचं ऑफिस नागपूरला आणि काळा सोना विदर्भातला. बरोबर आहे? आतंकवादीचं ऑफिस काढलं पॉवर स्टेशन. आणि 62मध्ये आदिवासीसाठी पूर्ण भारताच्या आदिवासीसाठी त्याचा उपयोग केलेला आहे. काय काढलं? कारखाना, आदिवासी संशोधन केंद्र, आदिवासीचा कतलखाना. मधुकर पिचडचा नातेवाईक, त्याला नाव दिलं डिवाइड अँड रूल. 14 जातींना सांगितलं तुम्ही रिस्ट्रिक्टेड एरियातले. आता आम्ही तर शिकलोच नव्हतं. ते म्हणलं ते खरं का हो जरांगे पाटील? बरोबर आहे ना? 1 कोटी 1 मराठा लाख मराठा. बरोबर आहे? आणि काय केलं त्यांनी मग? महादेव गोविंद गारे त्या सर्टिफिकेट 39 जन्म कोडी लिहिलेला आहे. हा मधुकर पिचड नातेवाईक. आता मला सांगा 22 वर्षामध्ये कोणी PhD होते का?
आणि हिस्ट्रीवाले जेवढे आहेत त्यांनी तेच काम केलेलं आहे, त्यांना तेच शिकवलेलं आहे. कोणी लिहिलं खरे आदिवासी कोण पुस्तक, तेच त्याला ग्रॅज्युएट केलं, डॉक्टरेट दिली. आणि चपराशीपासून तर साहेबपर्यंत त्या 14 लोकांना बसवलं. आणि 64ला नेहरूचा मृत्यू झाला. त्यानंतर लालबहादूर शास्त्री, त्याला ताजकनला जाऊन मारलं, हत्या केली त्याची. आहे मनुस्मृतीप्रमाणे बरोबर. मध्ये गुलजारनंतर 2दा हंगामी झाले. 66ला इंदिरा गांधी आली, तिने प्रायव्हेट बँकेला नॅशनलाइज केलं आणि कितीतरी अंडरटेकिंग काढलं. आणि 67ला बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी आमच्या नॉर्थच्या लोकांनी जेलमध्ये गेले बाया. मानवतावादीने विश्वरत्नचा पुतळा, आरक्षणजनक शाहू महाराजांचा पुतळा, त्यानंतर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पार्लमेंटच्या समोर लावलं होतं. आणि 2024मध्ये 400 सगळं काढून फेकलं आणि बाबासाहेबांच्या भूमीचं सत्यानाश केलं, विकून टाकलं. शिक्षण वाला मुझे पढे लिखे लोगों ने, बघा कोण कोण आहेत ते. आणि 71ला बांगलादेश जिंकलं, 73ला दुष्काळ झाला आणि 73ला बघा. आणि 65पासून हा हिटलरचा अवलाद काँग्रेस आयएसएस जनसंघचा शरद पवार राजकारणात आहे. यशवंतराव चव्हाणचं खून केलं, डेड बॉडी पाठवली, उपपंतप्रधान होता. तुम्हाला काय करणार आहे? त्यावेळेस टीव्ही रेडिओ तरी होता का? बुद्धीची वाटच नाही झाली तर तुमचं विचार करण्याची शक्ती कशी येईल? खरं आहे का खोटं आहे सांगा ना. आणि त्यानंतर 73ला जेव्हा मरण पावले तेव्हा हे आतंकवादी आयएसएस जनसंघ, काँग्रेसची संघटन, BMS आतंक आणि AIDFने स्ट्राईक केलं. 75ला इमर्जन्सी लावली. मला सांगा इमर्जन्सीमध्ये कोणतं तरी बॅकवर्डच्या लोकांना त्रास झालेला आहे का? SC ST OBC गरीब मराठ्याच्या लोकांना, गरीब लोकांना. हे OBCमध्ये जे जमीनदार आहेत ना, हे क्षत्रिय समजतात का? यांना शिकवण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर 76ला कांशीरामजी आणि आमचे खासदार राम हेडव हे BSP कांशीरामसोबतच राहत होते. आणि ठाकूर म्हणून कोणी होते STचे, त्यांनी ठाकूर जातीचे, त्यांनी इंदिराजीला रिक्वेस्ट केली. इंदिराजींनी रेजिस्ट्रेशन हटवलं आणि इमर्जन्सी लावलीमधून यांनी जयप्रकाश नारायणने खूप मोठी चळवळ केली. आणि त्याच्यात सगळे जनता पार्टीचे होते, चरणसिंग चंद्रशेखर, शरद यादव, मुलायमसिंग यादव, लालू प्रसाद यादव आणि पासवान. त्यानंतर कांशीरामजी होते, त्यांच्यासोबत DS4. आणि त्यांनी मोरारजी झाल्यानंतर मंडल कमिशन, डॉक्टर मंडल सांगितलं रिपोर्ट द्या. आणि 78ला बघा काँग्रेस RSS जनसंघ, फुलो वसंतदादा गव्हर्नमेंटचे पाडून कोण होते? हा होता हिटलर. 64पासून आणि आमच्यावर 45 वर्षापासून अन्याय करतायत. संपली होती काँग्रेस RSS जनसंघ, संपली होती. आणि 78ला यांनी काढली. आणि 78पासून करोडो लोकांची हत्या केली, जिवंत जाळलं. मंडल कमिशनचं रिपोर्ट स्थापन केलं तर डॉक्टर मंडलला सांगितलं तर किती केलं. कारण आम्ही त्यावेळेस कुठं होतो, किती लोक शिकले होते हो SC ST OBCचे. 80पर्यंत किती लोक. TV तरी होतं का तुमच्या घरात? अरे रेडिओ तरी होतं का? 80मध्ये TV आलेला आहे. आणि ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, हरामाचा पैसा कमवता. काही क्रायटेरिया आहे का त्याला? 1 क्लास पाहिजे, 2 क्लास पाहिजे. आणि कोण होय हे? हा देश चालवणं कोण आहे? काँग्रेस RSS जनसंघ आहे का? पुलोत होती का? आणि ऑफिस कुठलं? हेडक्वार्टर. आणि तुम्ही शिकले नाही. हरामाचा पैसा. कोणी कॉर्पोरेटर होतो तर कोणी नगर परिषदचं, कोणी आमदार खासदार. मग त्याला जे सांगितलं ते काय करतात? ऑर्डर देतात, जाबे जा. बाबासाहेबांचे लोक माजून गेलेत, ते देवाला मानत नाही. जा हिंदूच्या नावाने, जा देवाच्या नावाने, जा मुसलमानच्या नावाने. आणि मग ते समाजामध्ये आतंकवाद पैदा करतात आणि दंगा करून निरपराध लोकांची हत्या करतात. बघा नागपूरला हे पेटंट लोक होते, यांचे पेटंट. आणि कुठल्या एरियात? ज्या एरियात RSSचं ऑफिस आहे तिथं भारत माता चौकात. आणि पोलीस स्टेशन किती किलोमीटरवर आहे तिथून? 5 मिनिटाचा वाकेबल रस्त्यावर.
महालचं. कारण महाराष्ट्रात हिटलरशाही एवढा अन्याय अत्याचार चालला आहे दादांनो, की जगातल्या कुठल्या कंट्रीमध्ये जेवढा अन्याय अत्याचार नाही. कारण ही जगातले सगळ्यात श्रीमंत स्टेट आहे. ही संतांची भूमी, राजा महाराजांची भूमी, शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शाहू फुलेंनी यांना पूर्ण मानवतावादीने वागतात आणि एवढं श्रीमंत देश आहे. पण हे बसले आहेत ना हिटलरच्या औलाद, काँग्रेस आयएसएस जनसंघ, आतंकवादी देशद्रोही नाझीच्या औलाद, कूर. आणि 80मध्ये BJPची जनसंघ RSSचा दिवा गेल्यानं फूल आलेलं आहे. आणि 80मध्ये TV आलं. 81ला जनगणना झाली, 1,10,00,000 आमची. आणि 2च्या ठिकाणी 4 खासदार आणि 13च्या ठिकाणी 25. आणि हा हरामखोर बाबासाहेबाचं नाव घेणारा वामन मेश्राम 78 पासून आतंकवादी ही संभाजी ब्रिगेड, हा हिटलरचा औलाद शरद पवारला सपोर्ट करणारी काँग्रेस RSS जनसंघला त्यांच्यासोबत बसून यांनी 14 जातीची आतंकवादी संघटन काढली आदिवासीची. आणि ते म्हणतात 50चा अगोदर तुमचा मायबापाच्या प्रोकरा जगामध्ये आहे का असं कुठं कानून. STला 50चा अगोदर, SCला आता 50चा अगोदर. आणि लायकी ठरवणारे कोण, ते 13 जातीचे आणि हे बसलेले हिटलरच्या औलाद काँग्रेस RSS जनसंघ. OBCची जनगणना नाही बघा, सांगतो. मराठ्यांना 67चं आणि EWSला काय भिकारी लोक, 110 लोक देश चालवत आहेत तिथं. आणि इंदिरा गांधीचं लेक्चर आहे, देश के लिए उन्नति के मेरा खून का एक एक बूंद काम में आएगा. आणि हा नाझीचा औलाद RK धवननी प्लॅनिंग करून सरदार हे कोण खलिस्तानी आणि हिंदू म्हणजे जनावर यांनी मिळून त्याला मारलं. तिचं लेक्चर आहे, देश के उन्नति के लिए मेरा खून का एक एक बूंद काम में आएगा. आणि करोडो लोकांची हत्या केली कारण मंडल कमिशनला वेगळे करण्यासाठी आणि राम मंदिर होता. आणि 84ला राजीव गांधी आला, राजघराणा मोतीलाल नेहरूपासून, आणि पायलटचा प्राईम मिनिस्टर झाला. आणि 85मध्ये हा नाझीचा औलाद अटल बिहारी वाजपेयी, हा मनोसिंघवी जिंदा हरामखोर. आणि प्रकाश कारातने EVMचा प्रस्ताव आणला बघा, कधी आणलं आणि कधी. आणि त्यावेळेस आम्ही TV होतो. आणि कॉम्प्युटर आणलं होतं, त्याला विरोध केलं आतंकवादी AITF आणि ह्या सगळ्यांनी. आणि त्याचं सर्टिफिकेट बघा, जेव्हा आमच्या इथं कॉम्प्युटर तिथं दाखवतात. किती कूर लोक आहेत ते. मुजर 89मध्ये राजीव गांधी म्हटलं 1 रुपयामधले 10 पैसे खर्च कर 90 पैसे खातात. आणि त्यानंतर VP सिंग झाला आणि त्याने मंडल कमिशन अप्रुव्हल दिलं, लागू केलं आणि बाबासाहेबाला विश्वरत्न पदवी दिली. आणि बघा दादांनो, हा कपिल सिब्बलने अर्जुन सिंगला काढलं आणि पूर्ण नाझीच्या औलादानं भरलेलं आहे शिक्षण याच्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये. आणि कांशीरामजीने म्हटलं तिलक तलवार तराजू मारो सालों को जूते 4 85 भाग हमारा आहे. आणि हे संपले होते 91मध्ये. बघा, तमिळला बदनाम करण्यासाठी पेरियारला त्याने बॉम्बस्फोट तमिळचा घडवून आणलं. कोणी मेलं का? राजीव गांधी एकटा मेले, तुकडे तुकडे केले त्याचे. कोणी मेलं का? आणि 91मध्ये एवढं केल्यानंतर इंदिरा गांधीला मारलं तेव्हा 400 सीटा आल्यात. त्यानंतर VP सिंग आणि त्यानंतर राजीव गांधीला मारलं. बघा, नरसिंगराव जेमतेम नाही, यांना मेजॉरिटीच नव्हती. यांनी गेट करार करून शेतकऱ्यांची जमिनी गहाण ठेवल्या आणि पूर्ण प्रायव्हेटायझेशन गुलामगिरीला सुरुवात झाली. 92ला क्रिमिनल लावलं. कोण होते? आणि बहुमत नव्हतं ते सुभूषण टाकलं. त्यावेळेस आमच्या ते TV होते. आणि 91चं हिंदू मुस्लिम बॉम्बे कांड. कोणाची गव्हर्नमेंट होती? कोणाची गव्हर्नमेंट होती? 94मध्ये 114 गोंडगोवारला मारलं नागपूरला नोव्हेंबर महिन्यात. आणि त्यानंतर बघा, देवगौडा इंद्रकुमार गुजरांना 99मध्ये कोण? हा नाझीचा औलाद अटल बिहारी वाजपेयी. आणि त्यावेळेस मोबाईल आलं. त्यांनी पेन्शन बंद केलं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं रक्त वाहतात त्यांचं. बघा किती कूर लोक आहेत. त्यावेळेस आमच्याकडे TVमध्येच होतं, मोबाईलच्या नुसतं बोलणं चाललं होतं. 4मध्ये फ्रॉड. आणि इंदिरा गांधीला नॉमिनेट केलं होतं. हाच होय शरद पवार विदेशी आहे म्हणे. आणि हे विदेशी आहे ते दिसत नाही का? एवढा अन्याय अत्याचार करता येतं कारण पार्टनरशिप आहे ना त्याच्यात. क्षत्रिय होया, निघते का तोंडात ना आवाज?
अरे आदिवासींवर 45 वर्षापासून हे करते आहे. 4 मध्ये फ्रॉड, 9 मध्ये फ्रॉड आणि 13 मध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतो हा पाकिस्तानी आतंकवादी डिक्लेअर केला अडवाणी. त्यानंतर सुब्रमण्यम स्वामी, नाजी चावलात आणि नरसिंहरावचं पोरगांना वामन वेषम केस टाकले होते. ऑक्टोबर 13 म्हणतो इट इज नॉट फ्री अँड फेअर विथ व्होटिंग मशीन. मग त्याने 14ला कोण आलेत? इंडिया गेली, एनडीए आली. पेगॅसस बघा, रातोरात विठ्ठलराव विखे पाटील त्याचं पोरगं, सगळ्यांच्या जासूसी. 14ला त्याला मारलं, गोपीनाथ मुंडेला आहे. त्याला सगळंच माहीत होतं, लोकनेता होता तो, चीफ मिनिस्टर, कारण ते गुजरात कांड हे करायचं होतं, जज लोह्याला मारायचं होतं. बरोबर आहे. त्यानंतर 2000 साला खैरलांचे कांड, आदर्श गाव कोण होतं? हे हेमंत करकेला मारलं. त्यांनी नाट्यगृहात सांगितलं होतं त्याच्यासोबत आहे. दाभोलकरला मारलं. त्या नियोजन टाकल्याकडे आहे सगळ्याचं सगळं. जज लोह्याचं पानसरला मारलं, कलबुर्गीला मारलं आणि त्या एका आमच्या बहिणीला मारलं बेंगलोरमध्ये गोळ्याने. आणि हा उज्ज्वल निकम पूर्ण लपून ठेवलं, अजूनही मुशरफ साहेबाकडे. आणि पेगॅसस आणून सुप्रीम कोर्ट डिसिजन देत नाही. लक्ष्मी शुक्ला, परमवीर सिंग. आणि 1 जानेवारी 18चं भीमा कोरेगाव कांड कोण करणारा? हा हिटलर चावलात फडणवीस 14 पासून. आणि विटनेसला कोण? हा दुसरा हिटलर. आंब्यापासून पोरं तर करणार तो भिड्या. आणि हे मिलिंद एकबोटे, आनंदराव तेलटूमध्ये PhD केलेले लोक, ती एक प्रभाराव बाई आणि एक लंगडा इंग्लिशचं, म्हणजे लंगड्या लुंगड्याचे नाही ना, अजूनही लोक आहेत. स्त्रियांना सुद्धा जेलमध्ये टाकलं. म्हणजे किती क्रूर आहे. अमेरिका म्हणतो नाही, हे अमेरिकापेक्षा हुशार झालेले आहेत हे. आणि 19मध्ये जेव्हा इलेक्शन घेतलं तेव्हा सुप्रीम कोर्टने सांगितलं की प्रत्येक विधानसभामध्ये 5 VVPATने कंटिन्यूची करायची. केली का? नाही. आणि 373 ठिकाणी फ्रॉड. 20मध्ये केस टाकले EDRने, 19ला काही मशीन गायब आहेत. आणि त्यानंतर 23 डिसेंबरला 2 पोरांना पाठवलं आणि बघा काय केलं. कलर टाकलं आणि इंडिया अलायन्सने आउट केलं आणि कायदा केलेला आहे की जो कोणी गव्हर्नमेंट आणि फायनान्शियल बोलतो त्याला 9 मध्ये जेलमध्ये, पोलिसाला पॉवर दिला, कोणाला मारा करा काही करा. आणि 24ला भूषण गवई सांगितलं प्रत्येकाला VVPATची पर्ची द्यायची. बघा 18 एप्रिलला खन्ना साहेबाने, दत्ता साहेबांनी बोलतो, म्हणतो की ATM सारखी पावते निघून जाते 18ला. आणि त्यानंतर डिसिजन दिलं की प्रत्येक सिम्बॉल लोडिंग करताना प्रत्येक कॅन्डिडेटने उभं राहायचं, सेकंड आणि थर्डवाल्यांनी हे करायचं रिकाउंटिंग. आणि 24ला नोटिफिकेशन काढलं नाही व्होटर लिस्टपासून 538 ठिकाणी. हे सांगा पोलीस कमिशनर तुम्ही केली का VVPATची पर्ची? त्यानंतर कायदे केलेले आहेत. किती क्रूर आहेत हे दोघांनी मिळून. NDA आणि NDA, आतंकवादी देश, हत्यारे पार्टी, हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर आतंकवादी लोकांनी. द्विपक्षीय प्रणाली, इंडिया जाईल, NDA येईल. त्यानंतर कॉमन सिव्हिल रूल, सुप्रीम कोर्टाचा जजी तो आणि एक लेबर सारखंच. त्यानंतर EWS इलिगल रिझर्वेशन हे आणलेलं त्यांनी. तो ब्रह्माचा काही मायावतीला खूप जोर आलं होतं तेव्हा चीफ मिनिस्टरचा. गरीब EWSचं 10%. गरीब आहेत हे, भिकारी लोक आहेत ना. आणि आता आम्ही झालो, तुम्हाला मिळालं आता काही नाही का, सगळे तेच बसत आहेत ना आतंकवादी, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. आणि त्यानंतर CC-NPR, आता NPR करणार आहेत शेतकऱ्यांचे शेती लुटायसाठी. 85 करोडला वोटिंग घेऊन त्यांना हिंदू, शेतीवाल्याचे शेती लुटायची. आणि जे गव्हर्नमेंटचे माजले आहेत ना कुत्रे, ज्यांना असं वाटते आमच्या ब्रह्माच्या याच्यातनं आशीर्वादन झालो, त्यांच्या प्रॉपर्ट्या लुटणार आहेत. आणि पेपर दाखवा तुमच्याकडे जेवढे प्रॉपर्टी आहेत. बरोबर आहे. त्यानंतर 1 नेशन 1 इलेक्शन आणि फ्रॉड इलेक्शन. आणि हे 135 बदले आहेत ना. अरे आताही तुमच्यासाठी पार्लमेंट तयार केलं आहे मारायसाठी. आणि सत्यमेव ते जयते ते आणलेलं आहे. आणि नंगा साधू लोक, गूचं पाणी पिणारे लोक म्हणतात शरम करा शरम. तुम्हाला काय वाटते? त्यानंतर आत्मनिर्भर, शिक्षण गेलं, रोजगार गेलं, हेल्थ गेलं, सगळं गेलं. 45 पोरांना मारलं 19मध्ये. त्यासाठी कॉम्बिंग नाही केलं. आणि महाराष्ट्रामध्ये बघा त्या सूर्यवंशीला कॉम्बिंग करून आमच्या बायांना मारतात. आणि कायदा केला आहे. बीडमध्ये चव्हाणचे डोळे काढले. आणि हे 288 बसलेले आहेत.
आणि ती म्हणते फडणवीसची बायको सगळ्यांना सर्टिफिकेट देऊन टाका, आणि तो म्हणतो 3-3 करार आहे. म्हणजे काय चाललंय, काय आहे, काय बाकी राहिलं आहे सांगा. आणि 288 लोक बसले आहेत तिथं, हरामाचा पैसा. 200 फॅमिली म्हणून महाराष्ट्राला नाजीचा फाईन म्हणजे निजामे हे गरीब मराठ्यावर अन्याय अत्याचार करत आहेत. गरीब ओबीसीवर, SCवर, STवर आणि मुसलमानावर त्याच्या जे 2-3% हे मोगलांच्या औलाद आहे. तो बघा प्यारेखान नागपूरचा ट्रकचा व्यवसाय, 2 नंबरचे धंदे करणारे सगळे लोक, आणि सगळे गुंडे, मवाली, बलात्कारी ह्या आतंकवादीच्या याच्यात आहे. NDLS इंडिया. आणि आता महाराष्ट्रामध्ये परत एक कायदा आणणार आहे. माझ्यासारखी व्यक्ती, अरे तुम्ही फास आवडलात का, मी तर सुप्रीम कोर्टला म्हणतो बोलवा, मला भेणारा नाही आहे. आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला आहे. बघा हे लोक. त्यानंतर म्हटले गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, आणि अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. 100 दिवस भेट बकऱ्याचं एकदम सिंहासारखं जगा. व्यक्तिपूजेने माणूस गुलाम म्हणतो. बघा कांशीरामने म्हटलं होतं चमचायू ऐसा भी वक्त असता है आपको लाठी और गोली खाना पड़ सकता है. आणि बाबासाहेबांनी म्हटलं आहे आर्य, विदेशी, यहुदी, नाजी, हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय लोकांच्या हातात जिथपर्यंत संविधानाची अंमलबजावणी तुम्हाला न्याय नाही मिळणार. संविधान किती खराब असू द्या, 90% लोकांना बेसिक अधिकार, एज्युकेशन, हेल्थ, नोकरी मेहनत करून मागत होतो आम्ही. मेहनत करून जिथपर्यंत आपण राहणार नाही, संविधानाला लोक पोहोचणार नाही, संविधानाच्या अंमल तिथपर्यंत तुम्हाला न्याय नाही मिळणार. आणि बघा सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. आजपासून शपथ खा, जे कोणी इंडिया अलायन्स ह्या आतंकवादी देशद्रोही कूर आहेत सगळ्याचे सगळे अलायन्स, सगळे स्वतःला क्षत्रिय मानतात. महाराष्ट्रात बघा निजामी मराठा, अखिलेश यादव बघा कोण आहे त्याच्या घरामध्ये, बायकॉट करा. आणि महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये 2 पार्ट्या आहेत कांशीरामच्या नावाने. एक आहे कांशीराम गुलाम समाज पार्टी, त्याचा नारा आहे हाती चलेगा. नाजी, हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोक, आर्य, ब्राह्मण शंख बजाएगा. ते तुम्ही डिसाईड करा. आता ज्यांनी आमच्यावर पाच अन्याय त्याचं करून आज सगळं कॉर्पोरेटर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी सगळं घेऊन आज परत आम्हाला गुलाम करायचं आहे. आणि दुसरी पार्टी आहे कांशीराम आझाद समाज पार्टी, ज्याचा नारा आहे मरेंगे मिटेंगे, बुद्ध गया लेने के लिए और EVM से फ्रॉड इलेक्शन के लिए जन आंदोलन करके अपनी बेटी, अपनी बहू, अपनी माँ, अपने बेटे के स्वाभिमान के लिए भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे. आज़ादी की तीसरी लढाई. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय बिरसा मुंडा. 42मध्ये आमच्या लोकांनी पुढच्या पिढीच्या स्वाभिमानासाठी जर बलिदान करू शकतात, आम्ही तर शिकलेलो आहोत आणि जग बघतंय आता तमाशा. आणि आता नवीन कानून तयार होणार आहे. लोकांना घरातून घेऊन तुम्हाला म्हणजे अन्यायाविरुद्ध बोलण्याचा अधिकार नाही, तुम्ही रस्त्यावर येऊ शकत नाही. आणि बघा लोकांना चौकात 500-500 रुपये वसूल करून 1.5 वर्षाच्या 3 वर्षाच्या पोरीसोबत बलात्कार, अत्याचार, खून एखादी निघते. किती अन्याय अत्याचार. आणि आमचे स्वार्थी लोक फक्त पैशासाठी ना पदासाठी हरामखोर लोक. अरे मारलं तर घेऊन जाणार आहे का, तुमचं सगळं लुटणार आहे. आणि अशा पद्धतीने तिसरी आजासाठी हे करा. आणि माझ्या भागीदारी मोर्चाच्या लोकांनो, वर्ल्ड ह्युमन राईट कमिशन, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांनी करोडो रुपये घेतले शिक्षणासाठी. 75 ते 70च्या दशकमध्ये बघा साक्षरता अभियान चालू, साईन आणि अंगठा घेऊन त्यांना रिपोर्ट सबमिट केलं. आणि आता 85 करोड पास शिकलेले आहेत का, 13 करोड पोरं घुमतायत. शेतकरी देशद्रोही, शेती पिकवणारा, त्यानंतर आतंकवादी मुसलमान, आणि तो CCNRC करून पाकिस्तानातून, बांगलादेशतून तडीपार करोड लोकांची हत्या केली अनएप्रूव्ड मेडिसिन देऊन. आणि तो म्हणतो मी नाही करणार, डिसिजन देणार. अशा पद्धतीने बघा आहे का जगामध्ये एवढा अन्याय त्याच्या कुठल्या कंट्रीमध्ये. कारण फ्रॉड इलेक्शन करून लोकांना भीती दाखवून दाबण्यासाठी करतायत. कारण सगळं हार्ट इथं आहे. ज्या दिवशी महाराष्ट्रातून आतंकवादी, देशद्रोही, इंडिया आणि NDA जर जाईल ना, यांना अटॅक येऊन मरतील हे लोक.
फुकट शिक्षण सगळ्यांना, सगळ्या गरिबांना मदत, एक एकला एवढा पैसा आहे. बघा सुप्रीम कोर्टच्या ज्या किती पैसा निघतो तो पूर्ण भ्रष्ट झालेला आहे. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी अँड प्रेस, महाराष्ट्रातील लोकमत, TV9, ABP माझा, सगळेचे सगळे मट्टापासून हे सगळे बनिया लोक 90% लोकांच्या विरोधात आहेत. पण लक्षात ठेवा, वेळ आली आहे आता तुम्हाला माफ करणार नाही, कारण लोकांना सगळं कळतं आहे. हे फक्त हरामाचा पैसा कमवण्याचा धंदा आहे राजकारण म्हणजे. आणि हे मूर्ख बनवत आहेत. आता जगाला दिसतंय सगळं तमाशा. आणि अशा पद्धतीने जागृती करा, बोलत राहा. बघू यांच्यावर किती गोळ्या आहेत ना, किती लोकांना मारतात. हे जाणून नागपूरचं प्रकरण केलं आहे, लोकांचं माइंड डायव्हर्ट करणार, पण काही उपयोग नाही होणार. बघा, चला दादांनो, आज एवढंच. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, आजादी की तीसरी लढाई. जय बिरसा मुंडा.